दोस्ती दुनियादारीचं गाणं पण खूप गाजलं सर. म्हणजे घराघरात ते गाणं वाजतं. मुलं पार्टी करायचं असेल तर ते गाणं वाजवतात, बर्थडेला वाजवतात. पण याच गाण्यावरती काही वेगळी दिल दोस्ती दुनियादारी आम्ही इथे तयार केलेली आहे. ती तुम्हाला आम्ही या टीव्हीवरती दाखवणार आहोत. बघूयात त्याच्यामध्ये कुठले मित्र आपल्याला बघायला मिळतात. दुनिया ही रंगबिरंगी, आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्री तयार. बंधन नाही नात्याचे, तरी बंध हे जन्मभराचे, मैत्री तयार. जगण्याची रीत ही भारी, दोस्तांना सावरणारी दिल 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 दुनियादारी, दोस्तीची दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी. दोस्ती दुनियादारी दोस्ती वा वा. तर आता या मंचावरती तुमच्यासाठी मेसेज घेऊन येणार आहेत आमच्या गावचे पोस्टमन काका. या काका. एक पत्र आलंय तुमच्या सगळ्यांसाठी. ते सांगलीमधल्याच एका तरुण मुलाने लिहिलंय. कॉलेजमध्ये जातो तो मुलगा. वा. दिल दोस्ती दुनियादारीच्या दोस्तांनो, आपल्याला पण तुमच्या माझघरात यायचंय बरं का एकदा. मी इथं कवडेवाडीला राहतो. आमच्या कवडेवाडीचं तुम्हाला सांगतो, मोदी आणि नवाज शरीफ भेटल्याची एवढी चर्चा होत नसेल तेवढी पोरगा आणि पोरगी भेटल्यावर चर्चा होती. पण तुमच्यासारखं पोरं पोरी एकत्र राहतात असं राहिलं पाहिजे खरंच. म्हणजे काय होतं, नजर मरून जाते माणसाची. आमचं तर वेगळंच आहे. चोरून पोरीकडे बघण्यातच लई टाइम जातो आमचा. कव्हरवरून पुस्तकाचा अंदाज येईपर्यंत आमचं कॉलेज लाईफ निघून जातो. पोरीच्या आईबापाचा विचार जास्त करावा लागतो. बाप शेतात गेला असेल का, आई स्वयंपाक करत असेल का, आता घरापुढं जाता येईल का, तिला बघता येईल का. आमच्या गावात आहे का नाही, सगळी पोरं पोरी एकसारखीच क्रीम वापरतात, म्हणून एकसारखाच वास येतो वर्गात. हे कुठंतरी बदललं पाहिजे असं वाटतंय. हे तुम्ही पोरं पोरी एकत्र राहता ते लय खास वाटतं आम्हाला. पण आपण नाही राहू शकणार राव तुमच्यासारखं. काय माहित, पण पोरगी दिसली की आपण पण लय भंजाळतो. तुम्हाला सांगतो, आमच्या दोस्तांमधलं डिस्कशन काय असतं. तुमच्या माझघरातली पोरींपेक्षा नाजूकच वाटतात राव. रेशमाच्या हातचे पोहे खाऊन झाले काय हो असं? हा? नाही, पोहे खाच, पण त्याबरोबर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा कधीतरी ट्राय कराच की. माझं जरा सिक्रेट सांगतो तुम्हाला. एकदा महाराष्ट्र दिनाला संगीनं चहा प्यालेला कप मी उचलून नेला घरी. संगीच्या वठांची खून आहे ना त्याच्यावर, तो कप अजून पण जपून ठेवलाय. मी वक्तृत्व स्पर्धेत मिळवलेल्या 5 कपाच्या मागच ठेवलाय. तुम्हाला असल्या गोष्टींची मजाच घेता येत नसेल ना, सारखं आपलं पोरींच्या घोळक्यात. आम्ही जावा तवा म्हशींच्याच घोळक्यात. पण मिनल, ॲना, रेश्मा, एक गोष्ट कबूल करायला पाहिजे. तुमच्यामुळं आणि फक्त तुमच्यामुळं खूप आईबापांना विश्वास वाटला की घर सोडून 4 पोरात राहून सुद्धा आपली पोरगी सुरक्षित राहू शकते.
आणि हो, आशू, कैवल्य, सुजय, तुमच्यामुळं लोकांना विश्वास वाटला की सगळेच पोट्टे सारखे नसतात. तुम्ही कळत नकळत मोठं काम करताय हे कळतंय का तुम्हाला? जुन्या पिढीला नव्या पिढीकडं आणि पालकांना आपल्या मुलामुलीकडं विश्वासानं बघायला लावायचं. घरातून बाहेर पडून आकाशात झेप घ्यायचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींना खूप बळ मिळतो हो तुमच्यामुळे. असंच हसवत राहा आणि हसत राहा. बाकी संगीचं बघतो मी काय. ज्यावेळी असं एखादं पत्र ऐकायला मिळतं, असा एखादा विचार ऐकायला मिळतो, त्यावेळी खूप खूप असं अभिमानाने छाती भरून येते की आम्ही काहीतरी करू शकलो. आणि जर खरंच महाराष्ट्रात किंवा जिथे कुठे पालकांचा विश्वास वाढला असेल की हो आम्ही आमच्या मुलीला शहरात पाठवू शकतो आणि ती तिचं करिअर करू शकते आणि दे आर शुअर दॅट द डॉटर इज सेफ, जर असं एका पालकाला जरी वाटत असेल 100 तर आय थिंक वी आर द विनर्स. मला हे नव्हतं वाटलं की सांगलीत आम्ही जाऊ आणि आमच्या कार्यक्रमाला खुद्द रजनीकांत पण येतील. तुम्ही जर नीट बघितलं तर दुसऱ्या रांगेत जे व्यक्ती बसलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात त्यांना, तर ते खरंच रजनीकांत दिसतायत मला. रजनीकांत सरांसाठी जोरदार टाळ्या. हो, क्या बात है. मला हेच विचारायचंय की रजनीकांत यांच्यासारखा तुम्ही लुक करून इथे बसला शो सुरू झाल्यापासून, मग हे वेड म्हणून आहे का आजच्या दिवसापुरतच केलंय हे? हे वेळच आहे सर. हो, हा वेळच. तुमचं नाव? बसवराज पाटील. कुठे राहता सर आपण? मी सर सांगलीमध्ये बापड मेळ्याजवळ राहतो. अच्छा, हे सांगलीचेच आहेत रजनीकांत. मला वाटलं हे बाहेरून आलेले आहेत की काय. मग सर काय व्यवसाय काय करता तुम्ही? माझं सर टेलरिंगचं शॉप आहे. हे रजनीकांत टेलर टेलर आहे. आहे. बर, ते कंटेंट होते, मी टेलर आहे. मग एका मिनिटात साधारण किती शर्ट शिवता तुम्ही? दिवसात सर. हा, नाही ते मिनिटातच. हो, ते मिनिटातच शिवणार. तुम्ही असं कधी रेकॉर्ड केलं का स्वतःचं एका दिवसात टकाटक असे? नाही, एका दिवसात 50 शर्ट शिवतो. क्या बात आहे. हा, त्यातले जर स्पीड आहे वा. मग त्यातले घालण्यासारखे किती असतात? जवळजवळ सगळेच. पण खरंच बसवराज, छान वाटलं तुम्ही आलात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर मंडळी, चला हवा येऊ द्याचा हा महाराष्ट्र दौरा घेऊन आम्ही पोहोचलोय सांगलीमध्ये. पण आता कसं आहे, सांगलीत आमचे खूप पाहुणे आहेत, पाहुण्यांचा पाहुणचार होणार, तेव्हा एका भागात हे सगळं संपणार नाहीये. आणि अर्थातच ही दिल दोस्ती दुनियादारी एका भागाची नाहीये. तेव्हा याच पाहुण्यांसोबत सांगलीमध्येच आपण भेटणार आहोत उद्या. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. मी मराठी, झी मराठी.